यानंतर एक दुर्दैवी बातमी। भिवंडीवाडा महामार्गावर जीवघेण्या खड्ड्यानं एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। घराजवळच असलेल्या खड्ड्यांमुळे 18 वर्षीय यश मोरे याचा अपघात झाला आणि 10 दिवस त्याची मृत्यूशी त्यानं झुंज दिल्यानंतर अखेर प्राण सोडला। ही हृदयद्रावक घटना पहाटेच्या वेळी घडली। यश मोरे आपल्या मित्रासोबत नेहमीप्रमाणे व्यायामासाठी घराबाहेर पडला होता। घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर भिवंडीवाडा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली। दोघे जण गंभीर जखमी झाले। यशला तातडीनं ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र 10 दिवस मृत्यूशी झुंज देत यशचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेनं नातेवाईक आणि स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली, तर यश मोरेची बहीण अश्रूंच्या ओघात प्रशासनाला एकच प्रश्न विचारत होती की आता कोणाला राखी बांधू। माझा पोरगा सकाळी 4 वाजता घरातून जिमला जातो। मला माहित आहे का तो जिमला जातो, रोजच जातो ना। मला काय माहिती हे खड्ड्यांमुळे प्रशासनामुळे अजून किती लोकांचे जीव जाणार आहेत, किती आया अशा ओरडत बसणार आहेत। याला सरकार प्रशासन जबाबदार आहेत। याला माझ्या लेकाचा मृत्यू त्याच्याच मुळे झाला, रस्त्यामुळे झाला। हे खड्डे नको मला। 9 तारखेला रक्षाबंधन, मला एक भाऊ, मी कोणाला राखी बांधू आता? सांगा, मी कोणाला राखी बांधू? तुम्ही येणार आहेत का मला अद्याला राखी बांधायला? मला माझा दादा परत द्या। हे रस्ता